कैलासवासी व्यंकय्या कुसया गुत्तेदार हायस्कूल यत्नाळ येथे शिवजयंती साजरा। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कैलासवासी व्यंकय्या कुसया गुत्तेदार हायस्कूल यत्नाळ येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती श्रीशैल सिद्धरामय्या स्वामी हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष सातलिंगप्पा अंबलगी, संचालक दौलप्पा हिरापुरे, महालिंग चिलगेरी, सीताराम अंबलगी, प्रशालेचे मुख्याध्यापक विलास सुतार, पंडित बदाडे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामराव बंकलगीकर यांनी केले। तसेच लक्ष्मी पिरगोंडे, ऐश्वर्या तोरणगी, राणी दिंडोरे, लक्ष्मी गगदे, गायत्री मंदोली, सृष्टी हिरेमठ आदींनी शिवाजी महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। तसेच इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी सपना मंदोली, प्रियंका माडाळे, गायत्री कोणते यांनी शिवाजी महाराजांबद्दल गीत सादर केले। तसेच अमोक सिद्ध मेत्रे यांनी शिवाजी महाराजांची युद्धनीती व इतिहास याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले। इयत्ता 10वी विद्यार्थी व विद्यार्थिनी कडून प्रशालेत छत्रपती शिवरायांचे मूर्ती सप्रेम भेट म्हणून देण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सैपन नगारे, एकोराम चौगुले, शिवानंद चौगुले आदींनी परिश्रम घेतले। तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी हिरेमठ यांनी केले, तर आभार शामराव बंकलगीकर यांनी मानले। व्यंकय्या कुसया गुत्तेदार प्रशालेमध्ये मोठ्या थाटामाटात व भक्तिमय वातावरणामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत। तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमच्या संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती श्रीशैलजी स्वामी साहेब, तसेच या संस्थेचे धडाडीचे व कर्तव्यदक्ष उपाध्यक्ष माननीय सातलिंगप्पा अंबलगीजी, त्याचबरोबर या संस्थेचे संचालक दौलप्पा हिरापुरे, त्याचबरोबर या कार्यक्रमात उपस्थित असलेले महालिंग मामा चिलगेरी, त्याचबरोबर सिद्धारामजी अंबलगी साहेब, तसेच या प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीयुत सुतार सर, माझे सहकारी मित्र बंकलगीकर सर, पंडित सर, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व विद्यार्थ्यांनो, शिवाजी महाराजांची जयंती का साजरी करावी की शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। लोक म्हणतात की 16वं वर्ष धोक्याचं आहे, मी म्हणतो की 16वं वर्ष मोक्याचं आहे। कारण अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवराय होते। अख्ख्या हिंदुस्थानामध्ये मोगलांचा साम्राज्य होता। फक्त अवघ्या मूठभर मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याचे स्थापन करणारे छत्रपती शिवाजी राजे होते। पूर्वीपासूनच माता जिजाऊंनी त्यांच्यावरती खूप मोठा संस्कार त्या शिवाजी महाराजांवरती केला की माता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना रामाच्या आणि कृष्णाच्या त्या ठिकाणी कथा सांगत होत्या। स्वतः माता जिजाऊंनी त्यांना त्या ठिकाणी आपलं प्रशिक्षण दिलं की आपण विरोधकांबरोबर मोगल साम्राज्यावरती कसं लढलं पाहिजे आणि आपली हिंदवी स्वराज्य कसं त्या ठिकाणी विस्तारलं पाहिजे। मला वाटते पहिल्यांदाच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड हा किल्ला जिंकला आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची तोरण त्या ठिकाणी बांधले। एक नाही, दोन नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी 360 किल्ले त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिंकलेले आहेत। अख्खं हिंदुस्थानामध्ये आपलं त्या ठिकाणी साम्राज्य त्या ठिकाणी विस्तार केलं। म्हणूनच आपण आज 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला। आजही आपण त्या छत्रपती शिवरायांना विसरलो नाहीत आणि विसरणारही नाहीत आणि यापुढे असे राजा सुद्धा त्या ठिकाणी होणार नाहीत। म्हणून आज आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी केली। त्याबद्दल आपणही सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल पुनश्च एकदा सगळ्यांना माझा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो।